नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बरेच दिवसांनी ना आपण ब्लॉगला सुरुवात करतो आहे आणि आज आलो ना आपण टिटवाळ्याला दादाकडे आलो होतो. म्हणजे मागच्या वेळेस आपण टिटवाळ्याला आलेलो, तर टिटवाळ्याचा गणपती मंदिर आपण दाखवलं होतं. आणि आज आहे ना टिटवाळ्याला एक रिसॉर्ट आणि फार्म हाऊस असा मिक्स असलेला आहेत ना, लवरा रिसॉर्ट आणि डिसूचा फार्म हाऊस असा नावाचा नाही, पिकनिक स्पॉट आहे बोलता येईल. तर ना आम्ही फॅमिलीसोबत आलेलो आहोत. म्हणजे भरपूर दिवस जवळजवळ खूप वर्षांनी आम्ही ना फॅमिली सर्व एकत्र येतो आहे. बघू शकता ही आमची सगळी गँग आहेत. सिद्धेश आहे, विशाल आहे, सर्वेशसुद्धा आहे आणि इतरसुद्धा बाकीचे आहेत ना आमच्या घरचे वगैरे. म्हणजे मम्मी असेल, ताई आहे, दादा वगैरे आहेत, सर्वजण आहेत. अजून आर्यनचा दादा म्हणजे आमचा निलेश दादा तो सुद्धा येणार आहे. तशा आम्ही टोटल मिळून आहे ना 12 ते 14 जण आहोत. आणि हा रिसॉर्टचा फार्म हाऊस वगैरे म्हणजे काय रेट वगैरे कसं आहे ना ते आपण आतमध्ये गेल्यानंतर करणार आहे, कारण आपण इकडे फर्स्ट टाईम येतो आहे. त्यामुळे आपल्याला इकडेचा एक्सपिरियन्स वगैरे काय कसं माहीत नाही. स्लाईड वगैरे कशा काय असणार आहेत किंवा जी खाण्यापिण्याची वगैरे सोय कशी आहे ना ते आपण सर्व बघणार आहोत. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मेन एंट्रन्स आहे, बघू शकता, लवरा रिसॉर्ट अँड डिसूजा फार्म हाऊस. अशा प्रकारे असा गेट आहे आणि म्हणजे आतमध्ये पार्किंग वगैरे सर्व सोय आहे ना आपल्याला आतमध्येच केलेली आहे. आणि या साईडला हा एंटर गेट आहे. तर फायनली आमच्या सर्वांचे आहेत ना जे रिसॉर्टचे बँड आहेत ना ते आलेले आहेत. आता पटापट बँड बांधून घेऊया आणि आपण आतमध्ये जाणार आहोत. तर सर्वजण आहेत ना पुढे गेलेत आणि एकदम असं ना टिटवाळ्याला म्हणजे ना गावसारखी वाईब आपल्याला येते. म्हणजे गावी जसं पूर्ण असं झाडं वगैरे जंगल त्या टाईप आहे. म्हणजे विरारचे रिसॉर्ट वगैरे असतील ना ते म्हणजे आपल्याला वेगळे पाहायला म्हणजे सगळे आहेत ना बाजूबाजूला असे. विरारला भरपूर रिसॉर्ट आहेत पण हा इकडे हा सिंगलवाला आहे एकदम. म्हणजे रिसॉर्टला काय कसं असणार आहे ते माहीत नाही, पण एक्साइटमेंट आहे. आपण आलो आहे, सर्व बाकीचे गेलेत पुढे. आणि ॲक्च्युली ना वाजलेत आता 10:30 होत आले आहेत आणि भूकसुद्धा लागले, कारण घरून आहे ना आम्ही काही नाश्ता वगैरे करून आलो नव्हतो. त्यामुळे बघूया आता नाश्ता वगैरे आपल्याला इकडे काय कसं असणार आहे, व्हेज नॉनव्हेज असं काय, म्हणजे लंच वगैरे कसं असणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. मित्रांनो, आपण आहे ना ब्रेकफास्टसाठी बसलेलो आहोत आणि ब्रेकफास्टचा मेनू सांगतो. बघू शकता, इडली आहे, सोबतच इकडे ना आपल्याला जिलेबी आहे स्वीट्समध्ये, उपमा घेतला आहे आपण थोडासा, आणि ही पापडी आपली. तर असं आपल्याला ब्रेकफास्ट मिळतो इकडे. आणि इकडे येण्याची तिकीटसाठी आहे ना आपल्याला 900 रुपये पर पर्सन तिकीट आहे. म्हणजे थोडे महागच आहेत. म्हणजे विरार साईडला आपल्याला 700 रुपयांमध्ये होऊन जातं, पण इकडे ना आपल्याला रिसॉर्ट पर फार्म हाऊस अशी दोन्ही एकाच याच्यामध्ये फॅसिलिटी मिळणार आहेत. त्याच्यामुळे 900 रुपये तिकीट आहे. तर आपण ते सुद्धा बघणार आहोत आपल्याला वरती आहे की नाही. आणि आता आपले आलेले सर्व मेंबर बघतो आपण. विशाल आहे, सिद्धू आहे, इकडे सर्वेश आहे, वहिनी आहेत, भाऊ आमचा आयुष आला आहे, आर्यन आहे, इकडे मम्मी आहे, ताई आहे, इकडे आमच्या बाजूला ताई आहेत आणि तिकडे दादा आहे. अशा म्हणजे टोटल ना 14 जण आलेलो आहेत. आणि आता ना पटापट ब्रेकफास्ट करून आहे ना आम्ही आतमध्ये जसं काय आतमध्ये काय आपल्याला स्लाईड वगैरे पाहायला मिळणार आहेत ना त्या बघणार आहोत. तर आता ना मित्रांनो ब्रेकफास्ट आपला झालेला आहे आणि आता आपण आतमध्ये ना रिसॉर्टच्या एंटर करणार आहोत थोड्याच वेळात. तर इकडे या साईडला समोर बघू शकता लेडीजसाठी चेंजिंग रूमसुद्धा आहे. आणि आपली सर्व मंडळी आहे ना आता एक एक करून आतमध्ये जात आहे. तर या साईडला समोर इकडे ना मित्रांनो लॉकरवाली रूम आहेत. म्हणजे आपण लॉकरची सिस्टीम आहे इकडे. आणि आता पूर्ण आपण व्ह्यू बघतो आहे. बघू शकता एक समोर आहे ना याचं पूल आपल्याला पाहायला मिळतो आहे. तसंच इकडे अम्ब्रेलावालाही आहे. इकडे स्लाईड्स वगैरे आहेत, ते रिंगवाली स्लाईड्ससुद्धा इकडे बघू शकता. सगळं काही ना आपण थोडे बघणार आहोत. आता ना मित्रांनो आपले सर्व मेंबर आहेत ना पाण्यामध्ये आता आलेले आहेत. म्हणजे लेडीज वगैरे आहेत ना ते लोक आतमध्ये गेलेले आहेत. तर या पूलमध्ये इकडे सर्वेश आहे, सिद्धू आहे आणि विशाल आहे. आणि तर बाकीचे सुद्धा एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतात. बघू शकता एकामागून एक अशा उड्या मारतात. आणि ना मित्रांनो बॅकग्राऊंडला आहे ना म्युझिक चालू असल्यामुळे आपल्याला जास्त घेता येत नाही, कारण म्युझिक चालू असेल ना तर कॉपीराईट येतो व्हिडिओवरती. त्याच्यामुळे पण आहे ना जेवढं आपल्याला व्हिडिओमध्ये शूट करता येईल तेवढं आपण दाखवणार आहोत. हा एक ना एक मिनी पूल आहे आणि त्या साईडला तिकडे लहान मुलांसाठी सुद्धा आहे. वरती तिकडे तो डीजेची सिस्टमवाली रूम आहे. तिकडे वरती ती एक स्लायडिंग आहे. समोरसुद्धा छोट्या स्लाईड्स आहेत. आणि सगळेजण ना त्या रिंग लाईटजवळ गेलेत आपले फॅमिलीवाले, ते सुद्धा दाखवतो. तर आता समोर आहे ना आमचा भाऊ गेला आहे, तो येतो आहे. त्याच्या मागोमाग अशा अजून लहान सुरा पोरं चालली आहेत. आमच्या सगळ्यात ना घरच्या लेडीज त्या इकडेच पाण्यामध्ये टाईमपास चालू आहे त्यांचा.
समोरचा स्लाईड आहे ना, मम्मी आहे, वहिनी आहेत, ताई आहेत आणि त्या आमच्या बाजूला गाव ताई आहेत, त्या सुद्धा आहेत. त्याच्यात 4 जणी येणार आहेत एक साथ. तर वहिनी घाबरल्या आहेत. तर बघूया आता. आणि खाली आहेत ना समोर दादा वगैरे खाली वाट बघतायत त्यांचे. फायनली दोघी जणी आलेले आहेत. वहिनी आल्या आहेत, मम्मी आले वाटून आणि त्या वहिनी आहेत ना तिथेच थांबल्या आहेत, घाबरलेत त्या. तर आता ना या स्लाईडला आहे ना मित्रांनो, सिद्धू गेलाय, दादा गेलाय, विशाल गेलाय, तिघं जण येणार आहेत. तर आता पहिला दादा येतोय, दादा येतोय. विशाल हात सोड, हात सोड. विशाल आलाय, त्या मागून आता सिद्धेश होतोय. सिद्धेश नाव 1 नंबरचा फट्टू माणूस आहे. बोलला होता मी जाऊन येतो, पण 3 राऊंड झाले तरी अजून तो येतोय. आता इथे स्वप्नील मामा आणि विशाल आणि नित्यामा जातोय बघ. हे बघा बेस्ट सीन, सीन नवीन सीन. तिघं आता वर पोचले आहेत. नित्यामा इथून येतोय, येल्लो लाईन, ब्ल्यू लाईन आहे नित्यामा, विशाल मधून बाजूने स्वप्नील मामा. चला तिघं वर आले आहेत. लहान पोरांसाठी आहे ना, जे बास्केटवाले वगैरे वॉटर बघतो ना ते वाले आहे. इथे सर्व आपले खाली थांबले आहेत. वरती तो बघू शकता बास्केट भरतो आहे, बघू शकता. आता हळूहळू पाणी पलटी होणार आहे आणि फायनली आलेलं पाणी. यामध्ये या समोर आहे नाही रिंगवाली, आपल्या डान्स रिंगवाली आहे. आणि इकडे ना मोठ्यांसाठी पूल आहे, या सगळ्या लहानसाठी आहे. आणि तिकडे ना तो डीपवाला सुद्धा पूल आहे आणि तिकडे सुद्धा स्लाईड आहे. तर आपण नंतर त्या साईडला सुद्धा स्लाईडवर जाणार आहोत. तसंच ही सुद्धा एक मोठी स्लाईड आहे. तर आपण ना मित्रांनो जी एक ना मोठी स्लाईड आहे ना, बफरवाली स्लाईड, तिच्यावर चाललो आहे. एकटाच आहे, बाकीचे सगळे पाण्यामध्ये एन्जॉय करत आहेत. आणि वरून तुम्हाला ना मी व्ह्यू दाखवतो आहे. आता बॅकग्राऊंडला बघा ना, इकडे सर्व आपल्याला आंब्याची झाडं पाहायला मिळतात. हापूस आंब्याची सर्व झाडं आंबे काढून झालेले आहेत. आणि या साईडला माझी आपला पूल वगैरे, आपला स्विमिंग पूल. आणि तुम्हाला तर ही स्लाईड दाखवते समोरची. स्लाईड बघू शकता पूर्णपणे ना, मला वाटतं जवळ 70 डिग्रीपर्यंत होईल अशी स्लाईड आहे. पूर्णपणे उभी आहे आणि समोर डायरेक्ट आपल्याला जायचं आहे, पाण्यात डायरेक्ट जाणारी आहे. आणि वरून बघतो पब्लिक आहे ना मित्रांनो, म्हणजे एवढं आतमध्ये असून सुद्धा ना इकडे पब्लिक खूप आहे. म्हणजे आम्ही जवळजवळ 14 जण आलो आहेत. आणि तिकीट बघाल ना तर थोडी महाग वाटली, 900 रुपये. पण वरतीड होता. म्हणजे ना आपल्याला ब्रेकफास्ट केलं ना, त्याच्यानंतर आहे ना अर्ध्या तासाने आपल्याला ना, म्हणजे इकडे शुगर कॅन्डी असेल, पॉपकॉर्न, आईस गोळा, या सर्व फॅसिलिटी ना आपल्याला इकडे मिळत होत्या फ्रीमध्ये एकदम. तर समोर आहे ना आपण जायचे आहे ना मित्रांनो, इकडे हा बाबू आहे, तो जाणार आहे साईडने. बाबू जातो आहे, गेला आहे आणि एकदम ना खाली गेला स्लोपवरती, पूर्ण स्पीडने जाते आहे. तर आता या स्लाईडवरती आहे ना दादा आहे आणि आमचे ते दादाच्या बाजूले दादा आहे ना, तो 2 जण जाणार आहेत. बाकीचेच ना विशाल असेल, सर्वेश आहे आणि सिद्धूसुद्धा आहे. तिघं पण 1 नंबरचे फट्टू आहेत. फक्त बोलले जाऊन असं करू तसं करू, काही करत नाही आहेत. चाले फट्टू लोक आहेत, त्यांच्या जीवावरती ना आपण तिकीटचे पैसे घालवले. फक्त एवढे ना लहान पोरांच्या पूलमध्ये जात आहेत. आणि तिकडे आता दादा गेला आहे, ते 2 जण आहेत. आता बघूया ते कसे काय येणार आहेत. नित्यादा आहे आणि बाजूचा दादा आहे, दोघं पण आले आहेत एक साथ. बघू शकता दादा फुल स्पीडने आला आहे, फुल भारीवाला आहे. म्हणजे ना ही ना सरळमध्ये आहे पण खूप छान वाटते ना. हा बघू शकता उलटा येतो आहे. आयुष सुद्धा आमचा
आयुष ना फुल मजा करतोय म्हणजे आयुष इथे लोकल वाला आहे, डेली येणार आहे, त्याच्यामध्ये फुल मजा करतोय. जवळपास 4-5 वेळा तो इथे येऊन गेला आहे आणि येताना सुद्धा ना रस्ता टॅम्पला दाखवला होता. आता वरतून ना आमचा भाऊ येतोय, तो आता रेडी होतोय. हा एक उलटाहून येतोय, त्याच्यानंतर आता भाऊ येतोय. तुमचं हात वरती गेलं भाऊने. तर ना या उभ्याला स्लाईडवरती ना आता मी जातोय, फ्रंट व्ह्यूने दाखवतोय. माहीत नाही व्ह्यू येईल की नाही, आपण कवर लावला तरी पण ट्राय करूया. 1 2 3. जेवण झाल्यानंतर ना मित्रांनो आपण पुन्हा एकदा स्लायडिंगसाठी जातो आहे आणि ही आता आहे ना समोर दिसते ती वाली स्लाईडला आपण जायचा विचार करतो आहे. इकडे दादा आपला चालला आहे. हां दादा चालला आहे, आता बघू शकता स्पीडमध्ये. तर आता ना मित्रांनो आपण या रिंग लाईटच्या ह्याच्यातून जातो आहे, बघू शकता प्रॉपर फुल प्रेशरने पाणी आहे, पूर्ण आहे ना एकदम प्रेशरने याच्यावर पाणी आहे. फुल मजा करतात तो बघा. तर आता मित्रांनो आपण आहे ना वेवपूलसाठी चाललो आहे आणि सर्व क्राऊड आहे ना आता वेवपूलसाठी येतो. वेवपूल म्हटलं ना तर रिसॉर्टमध्ये ना सर्वात मोठी मजेवाला हे पॉईंट आहे. इकडे आपला विशाल आहे, सिद्धू आहे, सर्वेश घाबरतो आहे पण तो मला वाटतं पुढेच राहणार आहे. आणि बाकीचे आपल्या लेडीजसोबत आले म्हणजे ताई वगैरे आहेत, ते लोक पण पुढच्या साईडलाच मागाशी उभे होते. तर आपल्याला स्पॉट पकडायचा आपला तो मागाशी जो होता समोर तो वाला स्पॉट, आपण त्या स्पॉटलाच जाणार आहोत. आणि बघू शकता किती मोठा असा आपल्याला लावरा रिसॉर्ट अँड डिसोजा फार्म आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्याचा हा वेवपूल आहे. समोर सगळे ना पब्लिक आपल्या घरातले आहेत सर्वजण. वेवपूलसाठी ना एकदम पुढे थांबले आहेत पण त्यांना का माहीत नाही आहे लाटाने ना पाणी सुरू आलं. सगळेजण बॅक साईडला जाणार आहेत तिकडे, पण आता इकडेच असं पुढे एकदम येऊन उभे राहिले आणि हा बघा फुल जीवाची मजा करतोय.
फायनली मित्रांनो आपण आहे ना या इकडून रिसॉर्टवरून निघतो आहे. सकाळी आलो होतो आपण खूप मजा केली. म्हणजे ना असा पैसे आपले 900 रुपये गेले ठीक आहेत, पण फुल एन्जॉय केली. कारण फॅमिलीसोबत आपण फर्स्ट टाईम आलो होतो. म्हणजे याच्या आधी आपण मूवीजला वगैरे खूप गेलो आहे, पण रिसॉर्टला पण खूप वर्षांनंतर एकत्र आलो होतो. खूप मजा मस्ती केली, स्लाईड वगैरे सर्व एन्जॉय केले. पण हे मागे बघताय दोघं फक्त बोलले येताना बोलले होते की असं करू तसं करू, काही केलं नाही. फुकटचे माझे 900 रुपये वाया घालवले होते त्यांनी. आणि हा काय नाही 4,000चा फटका. तर नेक्स्ट प्लॅनिंग आहे ना आमचा विरारला होणार आहे. विरारला जाणार आहोत नेक्स्ट त्याच्यासाठी आम्ही. आम्ही नसलो हा म्हणजे सिद्धेश नसेल, हे आम्ही आमच्या आमच्याला गावची पोर आहेत त्यांच्यासोबत जाणार आहे आम्ही. तर तो सुद्धा व्हिडिओ बघू आपण पॉसिबल झालं तर. अरे ना फॅमिलीसोबत असल्यावरती ना व्हिडिओ घ्यायला तेवढं जमत नाही, कारण एन्जॉयमेंटमध्ये ना सर्व आपलं राहून जातं. तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.